आयुर्वेदिक ऑयल और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। घोषित स्थानिक निवडणुका थांबवणार नाही, सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती। नगर परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका ठरल्याप्रमाणेच। जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा लांबणीवर, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आता 21 जानेवारीला। स्थानिक निवडणुका 1 वर्ष पुढे ढकला, ओबीसी आरक्षणाला हात लावू नका, ओबीसी नेता लक्ष्मण हाके यांची मागणी। 100व्या साहित्य संमेलनासाठी शिंदे पवारांमध्ये चुरस, एकनाथ शिंदेंना साहित्य संमेलन हवंय ठाण्यात, संमेलनाच्या पुण्यात आयोजनासाठी अजित पवार आग्रही। चौकशी समितीचा निकाल येईपर्यंत वाट बघा, कथित सिडको जमीन गैरव्यवहार प्रकरणावर शिरसाट यांचं वक्तव्य। संजय राऊत सोमवारपासून बोलू लागणार, तब्येत सुधारताच राऊतांच्या पत्रकार परिषदा सुरू। फरार कृष्ण आंधळेच्या शोधाबाबत अहवाल सादर करा, बीड कोर्टात झालेल्या सुनावणीत कोर्टानं खडसावलं। रायगडमध्ये महायुतीत सुनील तटकरेंनी मिठाचा खडा टाकला, शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींचा घणाघात, महायुती फोडण्याची एका नेत्याला सुपारी दिल्याचाही दावा। निलेश राणेंचा संताप, माझ्या स्टिंगबाबत अजून कारवाई का नाही। एकनाथ शिंदेंच्या नाशिक जिल्ह्यात 3 सभा, इगतपुरी, भगूर आणि येवल्यात शिंदेंची तोफ धडाडणार, भगूरमध्ये भाजप राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना। हे देवेंद्र फडणवीसांचं सरकार, जास्त वळवळ कराल तर फडकून टाकू, भाजप आमदार आशिष देशमुखांचं वादग्रस्त वक्तव्य। धमक्यांना घाबरू नका, मी डॉन बोर्डीकरांची लेक, राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांचा विरोधकांना इशारा। जिम ट्रेनरकडून घातक इंजेक्शनची विक्री, कोल्हापुरात मॅफेटरामाइनच्या विक्रीनं खळबळ, जिम ट्रेनरकडून 40 बाटल्या जप्त। ज्वालामुखीच्या राखेचं कारण देऊ नका, हवेचा दर्जा सुधारण्यासाठी काय करताय ते सांगा, मुंबईतल्या प्रदूषणावरून सरकारवर न्यायालय कडाडले। मुंबईतील बेकऱ्यांचे हरित इंधन वापराकडे दुर्लक्ष, स्वच्छ आणि हरित इंधन वापरापासून 246 बेकऱ्या दूरच। वृक्षतोडीच्या विरोधानंतर महापालिकेनं एक पाऊल मागे घेतल्याची चर्चा, नाशिकच्या तोपवनात कमी झाडांवर कुऱ्हाड चालवण्याची शक्यता, नाशिक महापालिकेमधील सूत्रांची माहिती। मुंबई महानगरपालिकेचे जाहिरात धोरण, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर 18 महिन्यांनी नवे जाहिरात धोरण। पश्चिम रेल्वेच्या मोटरमनमध्ये वाढता असंतोष, जुलमी कारभाराविरोधात मोटरमन आंदोलनाच्या पवित्र्यात। नांदेडच्या इतवारा पोलीस ठाणे हद्दीत युवकाची हत्या, गोळी झाडल्यानंतर दगडाने ठेचून 25 वर्षीय तरुणाची हत्या। मुंबईत थंडी लवकरच परतणार, उत्तरेत गेल्या 48 तासापासून घसरलाय पारा, शनिवारपासून महामुंबईतही जाणवणार थंडी। पुण्यात 6 ते 7 वाहनं एकमेकांना धडकली, येरवाड्याच्या गोल्फ चौकाजवळची घटना। सावट कंटेंट बघणाऱ्याचा आधार नंबर नोंदवून घ्या, समय रैनाच्या अश्लील शेरेबाजीबाबत न्यायालयात सुनावणी। दिशा सालियानची हत्या की आत्महत्या, दिशा सालियान प्रकरणाचा तपास किती दिवस करणार, उच्च न्यायालयाचा मुंबई पोलिसांना सवाल। इम्रान खान जिवंत आहे का, खान कुटुंबाचा टाहो, पाक सरकारचं मौन मात्र संशयास्पद। दुसरी बायको करा, दुप्पट दंड भरा, आसाममध्ये बहुपत्नीत्व प्रतिबंधक विधेयक मंजूर, एकापेक्षा जास्त विवाह केल्यास 10 वर्षे तुरुंगवास। नमस्कार, मी प्रणिता